महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत. काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आम्ही तिन्ही आणि आमचे जे मित्रपक्ष आम्हाला सहकार्य करतील, एकत्र येतील, त्यांच्याबरोबर आम्ही ही महाविकास आघाडी एकत्र आलेलो आहोत आणि पुढं निवडणुकीला सामोरं जातो आहोत. याकरता आता लोकसभेच्या जागेकरता म्हणून 48 जागांचा जो विषय आहे तो घेऊन आम्ही बैठका सुरू आहेत. वाटप अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं चाललेलं आहे. निवडून येण्याची क्षमता हा विषय त्यामध्ये आहे. आकडा कोणाचा किती याला महत्त्व आम्ही देत नाही. निवडून येण्याची क्षमता जिथे जिथे असेल तिथे आम्ही आमच्या आघाडीच्या एका पक्षाचा आघाडीचा उमेदवार म्हणून उभा राहणार आहे. खूप व्यवस्थित पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात काही नाही, आम्ही सतत संवाद आमचा आहे. संपर्कामध्ये शिवसेनेचे नेते मंडळी, राष्ट्रवादीचे स्वतः आदरणीय पवार साहेब हे सुद्धा संपर्कात त्यांच्या आतापर्यंत होते आणि त्यामुळे तो संवाद आमचा ठीकपणे चाललेला आहे. आणि ज्या वेळेस देश एका वेगळ्या वळणावर आहे, लोकशाहीचं होणार काय, राज्यघटनेचं होणार काय, असं ज्यावेळेस शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येते आहे त्यावेळेस आता वेगळं आम्हाला एकमेकापासून राहून चालणार नाही. एकत्र पद्धतीनं ही लढाई या देशाच्या लोकशाहीकरता जे विरोध करतायत, लोकशाहीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरुद्ध लढावी लागणार आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक अशी ही लढाई लोकसभेची आहे. देशाचं, लोकशाहीचं, राज्यघटनेचं भवितव्य ठरवणारी असल्यामुळं आम्ही सगळेजण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत एकत्र पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लढाई करण्याचा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.